श्रावण महिना हा परमेश्वर भगवान शंकराचा अतिप्रिय महिना मानला जातो. भारतीय पंचांगानुसार श्रावण महिना हा आषाढ पौर्णिमेनंतर सुरू होतो. या काळात सूर्य कर्क राशीत असतो. विशेषतः सोमवार या दिवशी भगवान शंकराला जल अभिषेक, बिल्वपत्र अर्पण व रुद्राभिषेक केल्यास अनंत पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला श्रावण सोमवार व्रत केले जाते. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. काही ठिकाणी शिवामूठ वाहने हाही विशेष विधी केला जातो. हा विधी शिवलिंगावर अन्नधान्य, फळे, पंचामृत इत्यादी वाहून व कृपा मिळण्यासाठी केला जातो. आता आपण बघूया 2025 मध्ये श्रावण सोमवारच्या तारखा. पहिला सोमवार 28 जुलै 2025, दुसरा सोमवार 4 ऑगस्ट 2025, तिसरा सोमवार 11 ऑगस्ट 2025, चौथा सोमवार 18 ऑगस्ट 2025 आणि पाचवा सोमवार 25 ऑगस्ट 2025. हा व्रत शिवभक्तासाठी अत्यंत पुण्यप्रद मानला जातो. या व्रतामुळे मनोवंचित फलप्राप्ती होते, विवाह सुख, संतान प्राप्ती आणि आरोग्य लाभतात. उपवास केल्याने चित्त शुद्ध होते. श्रावण सोमवारच्या व्रताच्या पुण्यामुळे जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात. आता आपण बघूया पूजेची जागा व साहित्यांची तयारी. घर स्वच्छ करा. स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. पूजा उत्तर किंवा पूर्व दिशेला करावी. चौकट रांगोळी काढा. पाठ चौरंग ठेवून त्यावर लाल किंवा पांढरा कपडा पसरवा. त्यावर शिवलिंग, शिवाचे चित्र किंवा तांब्यात पाणी भरून कलश तुम्ही ठेवू शकता. आता आपण बघूया साहित्याची यादी. पाणी, गंगाजल असल्यास उत्तम होईल. दूध, दही, मध, तूप, साखर हे सगळं पंचामृतासाठी. बेलपत्राची 21 पाने, फुलं पांढरी आणि सुगंधी. धूप, दीप, अगरबत्ती, तांदूळ, अक्षता, गंध, कुंकू, हळद, सुपारी, पान, नारळ. नैवेद्यामध्ये मिठाई किंवा फळ, तीळ, 7 धान्य, लाल दोर, रुमाल, पंचपात्र, ताम्हण. यानंतर आता तुम्हाला पूजेसाठी मनपूर्वक संकल्प घ्यायचा आहे. तांब्यातील पाणी उजव्या हातात घेऊन म्हणावे, मम सर्व पापक्षय पूर्वक सर्व सौभाग्य संपत्ती प्राप्त्यर्य श्री शिवपूजन करिष्ये. पाणी जमिनीवर टाकावे. त्यानंतर आपण बघूया आसन पूजन व आवाहन. शिवलिंगावर गंध लावा. अक्षता अर्पण करा. पुष्प ठेवून भगवान शिवाचे आवाहन करा. ओम नमः शिवाय. त्यानंतर आता आपण बघूया अभिषेक. शिवलिंगावर खालील क्रमाने अभिषेक करा. सर्वात आधी करायचा आहे जल अभिषेक. पवित्र जल वाहताना ओम नमः शिवाय 7 वेळा म्हणा. त्यानंतर दुग्ध अभिषेक, दूध वाहा. दधी अभिषेक, दही अर्पण करा. मध अभिषेक, मध वाहा. घृत अभिषेक, तूप वाहा. शंकरा म्हणजे साखर वाहा. पुन्हा जल अभिषेक करा. प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय असे म्हणावे. त्यानंतर पंचामृत स्नान. दूध, दही, मध, तूप, साखर एकत्र करून पंचामृत तयार करा आणि शिवलिंगावर वाहा. त्यानंतर शिवामूठ वाहने. तांदूळ, तीळ, 7 धान्य एकत्र घेऊन मूठ तयार करा. मनातील इच्छा शिवसमोर सांगा आणि म्हणा ओम त्र्यंबकाय नमः म्हणत शिवलिंगावर वाहा. बेलपत्र अर्पण. 21 बेलपत्र क्रमाने अर्पण करत प्रत्येक वेळी म्हणावे ओम नमः शिवाय. प्रत्येक बेलपत्र स्वच्छ, कोरडे व ताजे असावे. त्यानंतर गंध, अक्षता, पुष्प अर्पण. शिवलिंगाला गंध लावा. अक्षता शिंपडा. पुष्प वाहा. धूप व दीप. धूप दाखवा. दीप दाखवा. 3 वेळा प्रदक्षिणा घाला. नारळ, फळे, मिठाई म्हणून नैवेद्य ठेवा. पाणी अर्पण करा. त्यानंतर शिवाची आरती करा. शिवाची आरती तुम्ही ओम जय शिव ओमकारा, प्रभु जय शिव ओमकारा, ब्रह्मा विष्णू सदाशिव अर्धांगी धारा ही आरती तुम्ही शिवाची गाऊ शकता. प्रार्थना व नमस्कार. त्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करा. हे भोलेनाथ, माझ्या पूजा उपवासाने तुमची कृपा मिळो. सर्व दुःख दूर होवो. सुख समृद्धी लाभो. शिवलिंगास 5 वेळा नमस्कार करा.
त्यानंतर व्रत समाप्तीसाठी वृद्ध ब्राह्मण वा स्त्रीला वस्त्र किंवा दक्षिणा द्यावी. बेलपत्र व पूजेचे साहित्य पवित्र ठिकाणी विसर्जन करावे. प्रसाद सर्वांना वाटावा. उपवास सोडण्यासाठी पाण्याने तोंड धुवा, मग फळाहार करा. आता तुमच्यासाठी इथे एक विशेष सूचना आहे की सोमवारच्या दिवशी तुम्हाला निंबू, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य आहे. उपवास शक्य नसेल तर फळाहार तरी करावा. शक्य असेल तर रुद्राभिषेक किंवा रुद्रपाठ करावा. महिन्याच्या 4ही सोमवार व्रत केल्यास विशेष पुण्य मिळते. प्रत्येक अभिषेक पवित्र भावना व मंत्रोच्चाराने करावा. आता आपण सोमवार व्रताची कहाणी ऐकूया. एकदा माता पार्वती म्हणाली, हे नाथ, श्रावण महिन्यात उपवासाचे पुण्य सांगा. भगवान शंकर म्हणाले, हे देवी, श्रावण सोमवार उपवास केल्याने विवाहित विघ्न दूर होतात. एकदा एका ब्राह्मणीने हे व्रत केले. तिच्या पतीचा अकस्मात मृत्यू झाला होता. तिने श्रावण सोमवार व्रत व शिवपूजन केले. तिच्या पतीला पुनर्जीवन मिळाले. श्रावण सोमवारच्या व्रताने कामधेनू समान पुण्य मिळते. संतान, सौभाग्य, धनलाभ होतो. उपवास पद्धती. सकाळी स्नान करून संकल्प करा. उपवासात फळाहार, दूध, पाणी चालते. काही ठिकाणी सायंकाळ उपवास सोडतात. सायंकाळी शिवपूजन व नैवेद्यानंतर अन्न ग्रहण करावे. बिल्वपत्र शिवाला अत्यंत प्रिय. 3 पाने त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात. तसेच बेलपत्र अर्पण केल्याने पापक्षय होतो, सर्व कार्यसिद्धी होते, रोग निवारण होते. आता आपण बघूया उपवासाचे फळ. दाम्पत्य सुख वाढते, आरोग्य व आयुष्य वाढते, आध्यात्मिक उन्नती होते, दरिद्रता व संकट नाहीसे होतात. आता आपण बघूया पूजेनंतर काय करावे. वृद्ध ब्राह्मणास वस्त्र वा दक्षिणा द्यावी. बेलपत्र व पूजेचे सामान नदी वा झाडाखाली विसर्जित करावे. कुटुंबास प्रसाद वाटावा. या पद्धतीने श्रावण सोमवार व्रत करावे. प्रत्येक विधी शांत चित्ताने व श्रद्धेने करावा. व्रत पूर्ण झाल्यावर हे मनाशी प्रार्थना करावी, हे भोलेनाथ, माझ्या श्रावण सोमवार व्रताचे पुण्य सर्व कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य देईल.